विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकारी विपणन संस्थेची वैशिष्ट्ये 5 बघितलेली होती आणि पुढची जी 5 वैशिष्ट्य आहेत ती आहेत पतपुरवठा व विक्रीत सांगड. आता पतपुरवठा विक्रीत सांगड म्हणजे आपण शेतकरी ज्यावेळेस शेतमाल तयार करतो तर त्यांचा शेतमाल जेव्हा विकला जातो तेव्हा त्यांना जी रक्कम मिळते तर ती रक्कम शेतकऱ्याने जर आधी आगाऊ काही पैसे घेतलेले असतील तर आगाऊ पैसे काढून उरलेली रक्कम शेतकऱ्याला परत केली जाते. म्हणजे पतपुरवठा व विक्रीत सांगड घातली जाते. त्याच्यानंतर शासनास धान्य खरेदी कार्यात मदत. सहकारी विपणन संस्था काय करते? शासनाला धान्य कार्यात मदत करते. म्हणजे शासनाला काय करायचं असतं की त्यांना संपूर्ण देशामधून जिथून जिथून धान्य तयार होतं तिथून ते धान्य खरून गरीब लोकांना कमी किमतीमध्ये त्यांचं धान्य दिलं जातं. म्हणून शासन काय करतं की त्यांना ज्यावेळेस धान्याची गरज लागते त्यावेळेस सहकारी विपणन संस्थांना ते कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांच्याकडून जर काही त्यांना धान्य मिळालं तर ते घेतात आणि विविध राज्यातील विपणन संस्था सरकारला या कामात मदत करतात. सहकारी विपणन संस्थांचे ग्रामीण भागापर्यंत पसरलेले जाळे आणि शेतकरी वर्गाशी असणाऱ्या संबंधांमुळे सरकार धान्य खरेदी करू शकतं. त्याच्यानंतर संघीय रचना. आता संघीय रचना म्हणजे सहकारी विपणन संस्था ही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. गाव पातळीवर काम करते, तालुका पातळीवरती तालुका स्तरावर काम करते, राज्य पातळीवरती जिल्हा पातळीवरती जिल्हा स्तरावर काम करते, राज्य पातळीवरती राष्ट्रीय स्तरावर काम करते. नंतर सभासदांच्या क्रयशक्तीत वाढ. आता सभासदांच्या क्रयशक्तीत वाढ म्हणजे सहकारी विपणन संस्थेमुळे होतं काय की सहकारी संस्था तुमच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देते. तसंच उत्पादनात वाढ करणे, शेतमालाच्या तारणावर आगाऊ रक्कम उचलणे, सभासदांची खरेदी शक्ती व सौदाशक्ती वाढवणे. सभासदांच्या सौदाशक्तीत वाढ झाल्याने त्यांच्या आर्थिक अडचणींच्या प्रसंगी त्यांचा माल कमी किमतीत मध्यस्थांना विकण्याची वेळ येत नाही. त्याच्यानंतर 10वा जो पॉईंट आहे तो आहे बाजारपेठेशी माहिती व अन्य सुविधा. आता बाजारपेठेविषयी माहिती व अन्य सुविधा म्हणजे सहकारी विपणन संस्था आपल्या सभासदांना बाजारपेठेविषयी सुद्धा चांगली माहिती देते. मग उत्पादन वाढीच्या योजना कोणत्या कोणत्या आहेत? बियाणे, खते, कीटकनाशके पुरवणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे इत्यादी सुविधा संस्थेमार्फत पुरविल्या जातात. मग हे सगळं काय होतं? बाजारपेठेविषयी माहिती व अन्य सुविधा याच्यामध्ये तुमचा हा पॉईंट येतो. त्याच्यानंतर 11वा जो पॉईंट आहे तो आहे मध्यस्थांचे उच्चाटन. आता मध्यस्थांचं उच्चाटन कसं होतं? सहकारी विपणन संस्था जी आहे ती तुम्ही ज्यावेळेस तुमचा माल पटकन एखाद्या मध्यस्थाला जर विकला तर तुम्हाला त्याची किंमत हमीभाव कमी येतो, पण सहकारी विपणन संस्था तो माल स्वतः विकते. तसंच बाजारपेठेमध्ये खरेदी विक्रीमध्ये वजनमापी, हिशेब, बाजारभाव इत्यादीबाबत तुमची फसवणूक होऊ शकते. तर ती फसवणूक पण सहकारी संस्था त्याच्यापासून पण तुमचं संरक्षण करते. म्हणून मध्यस्थांचे उच्चाटन हे सहकारी विपणन संस्थेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. आणि आता हे काय आपल्याला परीक्षेला विचारणार नाही आहेत म्हणून आपण याच्याबद्दल जास्त डिस्कशन करायला नको, पण आपल्याकडे वेळ असल्यामुळे मी तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आहे सहकारी विपणन संस्थांची कार्य ही आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, सहकारी विपणन संस्थेची कार्य बघताना सहकारी विपणन संस्थेचं पहिलं जे कार्य आहे ते आहे शेतमालाचे एकत्रीकरण व प्रतवारी करणे. सहकारी विपणन संस्था काय करते? आपल्या प्राथमिक सहकारी विपणन संस्थाचे कार्यालय मुख्यतः तालुक्याच्या ठिकाणी असते आणि त्यांचे सभासद शेतकरी ग्रामीण भागात विखुरलेले असतात. सर्व शेतकऱ्यांचा शेतमाल सारख्या प्रतीचा, दर्जाचा, गुणधर्माचा आणि वजनाचा नसतो. म्हणून शेतमालाचे एकत्रीकरण करून त्या मालाची प्रतवारी केल्यास चांगली किंमत प्राप्त होते. म्हणजे ह्याच्यामध्ये होतं काय की शेतमालाचे सहकारी संस्था आपले जितकेही शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचा शेतमाल ही एकत्र करते आणि त्या शेतमाल एकत्र केल्यानंतर सहकारी संस्था प्रत्येकाचा माल हा सारख्या प्रतीचा, सारख्या क्वालिटीचा नसतो. म्हणून सहकारी संस्था काय करते?
तो माल सारख्या प्रतीचा सारख्या क्वालिटीचा नसल्यामुळे त्याची प्रतवारी करणे, त्याचं वर्गीकरण करणे, नंतर साठवणूक करणं अशी बरीचशी कामं ही सहकारी संस्था करत असते. म्हणजे शेतमालाचे एकत्रीकरण व प्रतवारी करणे हे सहकारी विपणन संस्थेचं पहिलं कार्य आहे. सहकारी विपणन संस्थेचं दुसरं कार्य आहे साठवणुकीच्या सोयी. आता बघा, शेतमालाच्या साठवणुकीच्या सोयी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असल्यास शेतमालाची नासधूस होत नाही. योग्य किंमत मिळेपर्यंत शेतमाल साठवणूक करण्यासाठी विपणन सहकारी संस्था शेतकऱ्यांना सोयी पुरवितात. बऱ्याच शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सुविधा नसते. साठवणुकीची योग्य व्यवस्था असल्यास मालाची गुणवत्ता टिकून राहते. ही सेवा शेतकऱ्यांना अल्प दरात पुरविली जाते. आता साठवणुकीच्या सोयींमध्ये होतं काय की आपल्याकडे जर 500 किलो तांदूळ असेल आणि आपल्याकडे जर साठवण्यासाठी जागा नसेल तर आणि तो विकल्या पण नसेल गेला तर आपल्याला प्रॉब्लेम कुठे होतो, तो साठवणूक कुठे करून ठेवणार. कारण माल साठवून ठेवायचा म्हणजे आपल्याला तिथे उंदीर लागू शकतात, ओल लागून तुमचे तांदूळ कुजू शकतात आणि दुसरी पण बरीच काही कारणं आहेत की ज्याने आपला तांदूळ खराब होऊ शकतो. पण आपण जर सहकारी विपणन संस्थेचे सभासद असलो तर आपल्याला साठवणुकीची सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे आपला माल जो आहे तो गोडाऊनमध्ये सुरक्षित राहतो, विपणन संस्थेच्या गोडाऊनमध्ये सुरक्षित राहतो. म्हणून साठवणुकीच्या सोयी हे सहकारी संस्थेचं दुसरं कार्य आहे. साठवणुकीच्या सोयी जर योग्य असतील तर मालाची गुणवत्ता टिकून राहते आणि ही सेवा शेतकऱ्यांना, आता शेतकऱ्यांचा जो माल असतो तो सहकारी विपणन संस्थेच्या जेव्हा तुम्ही गोडाऊनमध्ये ठेवता तर तो माल तुम्ही अगदी कमी पैशामध्ये गोडाऊनमध्ये ठेवता. तुम्हाला जास्त त्याचं भाडं द्यावं लागत नाही. अल्प दरामध्ये तुम्ही तुमचा माल सहकारी विपणन संस्थेमध्ये ठेवता. अल्प दरात का? कारण अल्प दरात तुम्ही माल ठेवल्यामुळे तुम्ही सहकारी संस्थेचे सभासद असल्यामुळे तुम्हाला अल्प दर केलेला आहे. तुम्ही विचार करा, जर तुमचा माल 6 महिने गोडाऊनमध्ये राहणार असेल आणि जर त्यांचा दर कमी असेल तर आपल्याला ते परवडणार आहे. म्हणून साठवणुकीच्या सोयी हे सहकारी विपणन संस्थेचं कार्य आहे. त्याच्यानंतर तिसरं जे कार्य आहे ते आहे मालाची बांधणी करणे. बघा, शेतमालाची बाजारपेठेपर्यंत किंवा गोदामात वाहतूक करण्यासाठी नीट हाताळणी करता यावी व माल साठवणे सोपे जावे यासाठी मालाच्या स्वरूपाप्रमाणे त्याची बांधणी केली जाते. मालाची बांधणी केल्यामुळे वस्तूतील गुणधर्म टिकून राहतात. बांधणी व्यवस्थित असल्यास माल कमी जागेत साठवता येतो व कमी खर्चात मालाची वाहतूक करता येते. आता आपण उदाहरण तेच घेऊया. आपल्याकडे 500 किलो तांदूळ आहेत. आता 500 किलो तांदूळ आपली सहकारी संस्था काय करते, तुमचा तांदूळ ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस तुम्ही सहकारी संस्थेमध्ये आणून ठेवता. त्यावेळेस तुमच्या मालाची बांधणी करताना त्याचे गोणी सहकारी संस्था तयार करते. त्या तांदळाच्या गोणी इतक्या व्यवस्थित पॅक केलेल्या असतात की तुमचा माल कितीही दिवस टिकून राहू शकतो आणि कितीही दिवस तुमचा माल खराब होत नाही. त्याचा गुणधर्म जसा तसा टिकून राहतो. म्हणून मग तुम्ही बांधणी जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला जागा पण कमी लागते. सहकारी संस्थेला जागा पण कमी लागते. म्हणून सहकारी संस्थेचं मालाची बांधणी करणे हे सुद्धा कार्य आहे. बरं, आता आपण इथे फक्त तांदळाचं उदाहरण घेतलं, फक्त तांदळाची बांधणी आपण कशी करतात ती बघितली. पण इतर पण बरेच काही आपले प्रोडक्ट आहेत, बरेच काही आपले वस्तू आहेत की ज्यांची बांधणी सहकारी संस्थेकडे केल्यामुळे ते वस्तू आपल्या बरेच दिवस टिकून, जेव्हा बाजारामध्ये त्याला चांगला भाव येईल आणि जेव्हा बाजारात डिमांड असेल तेव्हा तुम्ही ती वस्तू गोडाऊनमध्ये काढून विकायला ठेवू शकता. म्हणजे मालाची बांधणी करणे हे सुद्धा सहकारी संस्थेचं कार्य आहे. त्याच्यानंतर सहकारी संस्थेचं पुढचं जे कार्य आहे ते आहे मालाची वाहतूक करणे. शेतमालाची वाहतूक वेळोवेळी करावी लागते. शेतकऱ्यांकडील शेतमाल गोदामात आणणे, वर्गीकरण केलेला माल गोदामात नेणे आणि मागणीनुसार मालाची वाहतूक करून त्याचा पुरवठा केला तरच शेतीमालाला चांगली किंमत मिळते. बघा, आपला जेव्हा माल आपण सहकारी विपणन संस्थेच्या गोडाऊनमध्ये ठेवत असतो त्यावेळेस जेव्हा मागणी येईल तेव्हाच आपण माल तिथून काढणार आहोत. तर तो माल गोडाऊनमधून नंतर आपल्याला मेन बाजारपेठेत जर न्यायचा असेल
तर आपल्याला वाहतुकीची सोयी अत्यंत गरजेची आहे. आणि नुसती वाहतुकीची सोयी गरजेची आहे असं नाही, तर आपल्याला तिथले जे रस्ते आहेत ते सुद्धा व्यवस्थित पाहिजेत. रस्तेसुद्धा व्यवस्थित असतील तर तुमचा गोडाऊनपासून मार्केटपर्यंत तुमचा माल व्यवस्थित पोचू शकतो. मग त्यावेळेस आपण मालाची वाहतूक करणे ह्या कार्यामध्ये गोडाऊनपासून तुमचा माल जिथे तुम्हाला विकायचा आहे तिथे नेऊन देण्याचं कार्य सहकारी विपणन संस्था करते. आणि तुमचा माल फक्त गोडाऊनमध्येच ठेवत नाही, तर तुमचा माल जेव्हा शेतीमध्ये तयार होतो त्यावेळेस तिथून तो गोडाऊनमध्ये नेणे, गोडाऊनमधून तो ज्या जागेवर पाठवायचा आहे तिकडे पाठवणे हे सुद्धा कार्य सहकारी विपणन संस्था करते. आणि परत त्या मालाचं वर्गीकरण पण त्यांना करावं लागतं. त्या मालाचं वर्गीकरण पण सहकारी विपणन संस्था करते. मग त्या मालाचं वर्गीकरण कसं करते की बाबा हा कुठल्या प्रतीचा माल आहे, हा कुठला माल आहे, बरं गहू वेगळे ठेवायचे, तांदूळ वेगळे ठेवायचे, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. मग ते सगळे वेगवेगळ्या प्रकारांवर वेगवेगळ्या ह्याच्यावरती ते आपला माल ठेवत असतात. मग मालाची वाहतूक करणे हे सुद्धा सहकारी विपणन संस्थेचं कार्य आहे. आणि त्याच्यानंतर जे नंतरचं कार्य आहे पाचवं, ते आहे शेतमालाची विक्री करणे. बघा, सहकारी खरेदी विक्री संस्थेचे प्रमुख कार्य म्हणजे शेतमालाची विक्री करणे होय. या संस्था सभासद शेतकऱ्यांचा शेतमाल वाजवी दराने विकतात. सहकारी संस्था अभावी शेतकऱ्यांचा शेतमाल विकताना त्यांची फसवणूक केली जाते. खोटी वजनमापे, कमी किंमत, मध्यस्थ इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी पिळवणूक होते. काही संस्था मालाची विक्री ग्राहक भांडारे स्थापन करून करतात. बघा, आता याच्यामध्ये काय दिलं आहे, शेतमालाची विक्री करणे, सहकारी खरेदी विक्रीचं हे प्रमुख काम आहे. ती काय करते, आपला जो माल असतो त्याची खरेदी विक्री सहकारी संस्था करत असते. मग सभासद शेतकऱ्यांचा शेतमाल वाजवी दराने विकायचा. नंतर त्यांचा सहकारी संस्था अभावी शेतकऱ्यांचा शेतमाल विकताना त्यांची फसवणूक होऊ शकते. म्हणजे समजा तुमची कुठेही ओळख नाही, तुम्ही डायरेक्ट तुमचा माल घेऊन बाजारामध्ये गेल्या आणि बाजारामध्ये जर तुम्ही तो विकायला लागल्या तर तुमच्याकडे खोटी वजनमापे, तुम्हाला कमी किंमत दिली जाते, मध्यस्थ वर्चस्व गाजवतील. तुम्ही इथे आले कसे, तुम्ही इथे माल विकता कसा, आता तुम्ही इथे अनऑथराईज कसे काय माल विकताय, असं बऱ्याच काही गोष्टी मध्यस्थ तुम्हाला त्रास देऊ शकतात, तुम्हाला कमी किंमत देऊ शकतात आणि तुमची फसवणूक होऊ शकते. आणि हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला शेतमालाची विक्री करणं हे कार्य सहकारी विपणन संस्था करत असते. म्हणजे सहकारी विपणन संस्थेची आज आपण 5 कार्य पाहिलेली आहेत. पहिलं कार्य कोणतं बघितलं, शेतमालाचे एकत्रीकरण व प्रतवारी करणे. म्हणजे सगळ्यांचा माल एकत्र करायचा आणि त्याचं काय करायचं, वर्गीकरण करायचं, जसा त्याचा क्वालिटी असेल त्याप्रमाणे त्यांना वेगवेगळं ठेवायचं, नंतर त्याची साठवणूक करायची. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे साठवणुकीच्या सोयी. सहकारी विपणन संस्था आपल्याला साठवणुकीच्या सोयी करून देते, म्हणून आपला माल सुरक्षित आहे. नंतर तिसरं आहे मालाची बांधणी करणे. सहकारी विपणन संस्था तुमचा माल चांगल्या प्रकारे बांधून ठेवते, चांगल्या प्रकारे तुमच्या मालाला व्यवस्थित सांभाळते. तुमचा माल जर व्यवस्थित बांधून ठेवला तर तो खराब होत नाही, डॅमेज होत नाही आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला हमीभाव पण चांगला मिळतो. नंतरचं आहे मालाची वाहतूक करणे. सहकारी संस्था आपला जो माल असतो त्याची वाहतूकसुद्धा करते. तुमचा जो माल आहे तो गोडाऊनमधून मार्केटमध्ये नेणे, नंतर शेतामधून गोडाऊनमध्ये नेणे, अशी बरीचशी कामं सहकारी विपणन संस्था करते. आणि नंतरचा जो आहे पॉईंट तो आहे शेतमालाची विक्री करणे. सहकारी विपणन संस्था तुमच्या शेतमालाची पण विक्री करते. तुम्ही जो माल शेतामध्ये तयार करता तो माल सहकारी विपणन संस्था विकते. मग तुमचा तो माल कोणताही असू द्या, तांदूळ असू द्या, गहू असू द्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या भाज्या असू द्या, मग त्याच्यासाठी त्यांच्याकडे गोडाऊन पण वेगवेगळे असतात. समजा तुमचे लिक्विड पदार्थ आहेत, समजा दूध आहे विपणन संस्थेमध्ये तुम्ही विकायला ठेवलेलं, किंवा तुम्ही तांदूळ ठेवलेत, गहू ठेवलेत, तर दुधासाठी, व्हेजिटेबलसाठी तुम्हाला शीतगृह लागतात. मग सहकारी विपणन संस्था तुम्हाला हे शीतगृहसुद्धा उपलब्ध करून देते. आपल्याकडे समजा तुम्ही विचार करा ना, साधारण आपल्याकडे समजा रोजची 200 ते 200 किलो भाजी निघत असेल, तर मग ती भाजी एका दिवसात समजा आपली 100 किलो विकल्या गेली, 100 किलो जर आपली बाकी असेल तर आपण ती फ्रीजमध्ये तर स्टोरेज करू शकत नाही. मग अशा वेळेस जर तुम्ही सहकारी विपणन संस्थेचे सभासद असाल तर त्यांच्याकडे मोठी मोठी रूम ज्या असतात, शीतगृह म्हणतात त्यांना,
त्या रूम्समध्ये तुम्ही तुमचा माल ठेवू शकता आणि मग तुमचा तो माल खराब होत नाही आणि तुमच्या मालाला तुम्ही 2 दिवसांनी जरी तुमची ती भाजी काढली आणि विकायला नेली तरीही तुम्हाला चांगला फ्रेश तो माल राहतो, तसा टिकून राहतो आणि तुम्ही ती भाजी पुन्हा विकू शकता. पण जर तुम्हाला शीतगृह अवेलेबल नसेल तर तुमची भाजी तुम्हाला 2 दिवसांनी फेकून द्यावी लागेल, ती खराब होईल. म्हणून सहकारी संस्था आपल्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देते. आणि आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की दुधाचे पदार्थसुद्धा दूधसुद्धा तुम्ही सहकारी संस्थेमध्ये ठेवू शकता. समजा आपलं एका दिवशी दूध नाही विकल्या गेलं तर तुम्ही ते दूध प्रिझर्व करून दुसऱ्या दिवशी पुन्हा विकू शकता. म्हणजे सहकारी संस्था तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करत असते, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला मदत करत असते. मग आज आपण सहकारी विपणन संस्थेची 5 कार्य पाहिलेली आहेत आणि नंतरची कार्य आपण पुढच्या पिरियडमध्ये बघणार आहोत. आज आपण इथे थांबणार आहोत. थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी.